क्रिकेट रसिक हो, नमस्कार. आपल्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात मी विवेक कुलकर्णी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्वप्रथम सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक अभिनंदन. काल भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर 5 गडी आणि 9 चेंडू राखत रोमहर्षक विजय मिळवला आणि विश्वविजेतेपदाकडे एक दमदार पाऊल टाकले आहे. खरं तर काल ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना 338 धावांचं विशाल लक्ष्य उभा केलं होतं, ज्याचा पाठलाग करताना असं वाटत होतं की भारतीय संघासाठी आज विजय थोडा अवघड आहे. पण जेमिमा रॉड्रिग्जने पहिल्यापासून अगदी हे शिवधनुष्य पेलायचंच असा जो मनोनिग्रह केला होता, त्यात ती सार्थ यशस्वी ठरली आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर सलग 15 सामन्यात विजय राहिल्यानंतर 16व्या महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवला आणि त्यांचा गडसुद्धा नेस्तनाबूत करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. भारतीय संघाकडून जेमिमा रॉड्रिग्ज सामन्यातली सर्वोत्तम खेळाडू ठरली. काल तिने नव्या मुंबईच्या डी वाय पाटील मैदानातल्या प्रतिकूल परिस्थितीत एक अजरामर खेळी करत शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला. तिला कर्णधार हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, दीप्ती शर्मा यांची उत्तम साथ लाभली. त्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना लिचफील्डच्या शतकाच्या जोरावर 338 धावांचं विशाल लक्ष्य भारतीय संघापुढे उभा केले होते. याआधी भारतीय संघाने 2 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण त्यांना जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. तर याच ऑस्ट्रेलियन संघाने मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला एक दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी 6 एकदिवसीय आणि 1 T20 विश्वकप जिंकून आपलं खास स्थान निर्माण केले आहे. भारतीय संघाची तशी या स्पर्धेतली कामगिरी आत्तापर्यंत कभी खुशी कभी गम अशीच काहीशी होती. पहिले 3 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन संघाने मोठ्या पराभूत केले, पण नंतर भारतीय संघाने न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध आपली परिस्थिती पुन्हा एकदा मजबूत केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि तिथेसुद्धा ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून जेतेपदाकडे दमदार पाऊल टाकले आहे. आता भारतीय संघ येत्या 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकाच्या महिला संघाविरुद्ध लढेल. भारतीय संघ इतिहास रचेल का हे पाहणं जरी उत्सुकतेचं असलं तरी महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धेत या वर्षीचा विजेता नवीन असेल, कारण आत्तापर्यंतच्या दोन्ही संघाने एकदाही विजय मिळवला नाही. खरं तर एक भारतीय रसिक म्हणून आपल्या सर्वांचीच ही इच्छा असणार आहे की भारतीय संघाने आता पुरुष संघानंतर महिला संघाने विश्वकप मिळवावं आणि भारतीय संघ नक्कीच त्यात यशस्वी ठरेल अशी आपण अपेक्षा करूयात. काल जेमिमा रॉड्रिग्जने जी खेळी केली तिला तोड नाही. ती खरं तर डिहायड्रेशननी तिथल्या दमट हवामानाने खूप थकलेली वाटत होती. तिला वारंवार पायात क्रॅम्प्स येत होते, पण तरीही तिने आपला निग्रह ढवळू दिला नाही आणि एक शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिला कर्णधार हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि विशेष उल्लेख करावा वाटेल तर ऋचा घोषने अत्यंत मोक्याच्या क्षणी टोलेजंग फलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात फार मोलाची कामगिरी केली आहे. आता फक्त एक पाऊल विश्वविजेतेपदाकडे आहे आणि भारतीय महिला संघालाही हमारी छोरिया छोरों से कम नहीं हे सिद्ध करून दाखवण्याची एक संधी आहे. ती संधी सार्थ ठरवण्यात भारतीय महिला संघ यशस्वी ठरावा अशी शुभेच्छा मी तर देत आहे आणि मला खात्री आहे तुम्ही द्याल. मग आपण नक्कीच पुन्हा एकदा भारतीय संघाच्या विश्वविजेतेपदाच्या जल्लोषासाठी पुन्हा या क्रिकेट गप्पा खास कार्यक्रमात भेटू. तोपर्यंत नमस्कार.